तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत मुळशी तालुक्यामध्ये. पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सुप्रसिद्ध गणपती चिन्मयी गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. त्या चिन्मयी गणपतीला आम्ही भेट देण्यासाठी चाललो आहोत. माझ्यासोबत आहे बंटी दादा, मागे आहे युगान. आम्ही आता चाललो आहोत पावना लेकच्या इथून. बघूया आता हा मंदिर कसा आहे तो. सनसेट असा होतोय. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो चिन्मय विभूतीमध्ये. आणि हा समोर जो दिसते तुम्हाला, हा चिन्मय विभूतीचा बोर्ड आणि हा जो गेट आहे चिन्मय विभूतीचा. तर याच्या आतमध्ये जाऊया आपण. चिन्मयला जायचं हो, मंदिर. याच्या आतमध्ये जर यायचं असेल तर आधी एंट्री करायला लागते, पण फ्री आहे आपल्याला. तर जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत मंदिरासमोर. मागच्या साईडला आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट गाडी वरती येते, म्हणून आम्ही मागच्या साईडला आलो आहोत. हा बघा, खूप सुंदर असं मंदिर आहे. तर जाऊया आता मंदिरामध्ये. व्हिडिओ शूट अलाउड आहे? व्हिडिओ शूट हां बघ, काय देतील का विचार. तर मित्रांनो, मला नाही वाटत काय या ठिकाणी व्हिडिओ शूट अलाउड आहे. गणपती सुबक अशी सुंदर मूर्ती या ठिकाणी दिसते. हा आहे चिन्मय गणपती. तर आम्ही परमिशन घेतली व्हिडिओ शूट अलाउडसाठी. बघूया आता. आता तर आपण गणपतीचं दर्शन घेऊया, नंतर तुम्हाला साईड व्ह्यू दाखवतो. असं तर मंडळी, अष्टविनायकमधले जे 8 गणपती आहेत ते या ठिकाणी यांची मूर्ती लावली, बघू शकता तुम्ही.
तर मित्रांनो, तुम्ही जर पावना लेकला येत असाल तर अवश्य या गणपतीला, चिन्मयी गणपतीला तुम्ही भेट द्या. खूप असं सुंदर असा गणपती तुम्हाला पाहायला मिळतो आहे. समोरून इथून जायला आहे ना, इथून जायला समोरून नाही, कुठून जायला आहे आजी इथून असं आपण चालू करू. मी चालू का तुम्ही पुढं खाली हां म्हणजे तुम्ही तर मंडळी, मी आता तुम्हाला जो आम्ही मागच्या साईडने आलो, तुम्हाला मी समोरचा साईड दाखवतो कसा आहे ते तुम्ही बघूया. तर मंडळी, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही स्टेप म्हणजे पायऱ्या आहेत या ठिकाणी. तर मंडळी, आता आपण चिन्मयी गणपतीचं दर्शन घेतलं आहे आणि आता आपण आहे ना मारुतीरायाचं दर्शन घेऊया. चला, तर आता आपण ज्या ठिकाणी गेटवरून आलो ना, त्या ठिकाणीच आपल्या मारुतीरायाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी जाऊया.